आज आपण जाणून घेऊयात विशुद्धी चक्र जागृतीनंतर काय होते। पहिलं म्हणजे शारीरिक पातळीवर काय घडते। घशात जडपणा येणे, उष्णता, कंपन किंवा थरथर, आवाज बदलल्यासारखं वाटणे, कधी आवाज भरून येणे, मान, खांदे किंवा जबड्यात ताण सुटल्यासारखा अनुभव, कधीकधी अचानक खोकला, झांबई किंवा घशातून आवाज आपोआप बाहेर येणे, हे दडलेली ऊर्जा आणि न व्यक्त झालेल्या भावना शुद्ध होण्याचे लक्षण असते। दुसरं म्हणजे मानसिक व भावनिक पातळीवर मनातील सत्य बोलावेसे वाटणे, आत्तापर्यंत न सांगितलेल्या भावना बाहेर यायला लागणे, खोटेपणा, नाटकीपणा सहन न होणे, रडू येणे किंवा हलकं वाटणे। तिसरं म्हणजे आध्यात्मिक पातळीवर मी कोण आहे या प्रश्नाचे अधिक स्पष्ट भान, मंत्र, जप, भजन आपोआप ओठावर येणे, आवाजात कंपन, शब्दात शक्ती जाणवणे, अंतर्मनातून मार्गदर्शन मिळाल्यासारखे वाटणे। चौथं म्हणजे संवाद आणि अभिव्यक्ती, लोक तुमचे शब्द लक्ष देऊन ऐकतात, कमी शब्दात खोल अर्थ पोहोचतो, मौन अधिक अर्थपूर्ण वाटू लागते। पण या टप्प्यावर जबरी बोलणे, जबरी मौन किंवा अहंकार टाळा। स्वतःला मी काहीतरी विशेष आहे असा भ्रम होऊ न देणे फार महत्त्वाचे। ग्राउंडिंग म्हणजेच चालणे, साधं अन्न, नियमित दिनचर्या आवश्यक। विशुद्धी चक्राची साधी ओळख म्हणजे विशुद्धी चक्र म्हणजे शुद्ध सत्याची अभिव्यक्ती। इथे कुंडलिनी शक्ती तुम्हाला खोट्या ओळखीपासून मुक्त करते आणि खऱ्या स्वरूपाकडे नेते।